brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. स्नेहभोजन तुम्हाला काय माहिती थांबले? नाही थांबलं अजून. अरे बाबा, शिवसेनेमध्ये आम्ही एकत्र काम करत होतो, ते आमचे नेते होते. आता मधल्या काळामध्ये आमचं त्या तिकडे म्हणजे मी जेव्हा उभाटात होतो त्यावेळेस अडचणी होत्या. आता मला काय अडचण आहे, मी त्यांच्याकडे जातो, ते माझ्याकडे येतात, काही प्रॉब्लेम नाही. नाही, पण तरी सुद्धा आपण ते वरळीच्या डोममध्ये बघितलं ना की ते महाराष्ट्राचा नकाशा मागे आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले, मागे बाळा नांदगावकर उभे होते आणि ते तो सगळा पूर्ण कार्यक्रम त्या GR मुळे झाला. ते सगळ्या गोष्टी लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, युती आघाडी करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे त्याच्यावर काय जास्त माझ्याकडून तुम्हाला काही मिळणार नाहीये, कारण मी कोणा टीकाही करत नाही आणि मी कोणाच्या विरोधातही बोलत नाही, मी कोणाच्या बाजूने बोलत नाही. मला आपलं माझं काम महायुतीचं काम जे आहे ते सुसाट चालवायचं आहे. पण तरी महायुतीमध्ये राज ठाकरे यावेत असा प्रयत्न होताच ना तुमचा त्यावेळेस, की ते तुमच्या बरोबर आले असते. लोकसभेत विधानसभेत होते ना सोबत. लोकसभेला होते तुमच्या सोबत, विधानसभेला ते जमलं नाही, त्यांना ते सीट सोडली नाही आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे. पण बाळा नांदगावकर आता निवडणुकांना वेळ आहे, आपली परत बैठक होईल की नाही? काय बातमी आहेत सांगा तुम्ही, आपण त्या दृष्टीने काहीतरी खरोखरच तुम्ही काय सांगताय की होण्याची शक्यता अजूनही आहे वगैरे? कारण त्या दिवशीचं वातावरण कम्प्लीट वेगळंच बघितलं त्या डोममध्ये, की 20 वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव, आणि त्यांनी सांगितलं की जे बाळासाहेबांना शक्य नाही झालं ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. सांगितलं ना त्यांनी, मग आता परत काय विचारलं? शिंदे साहेब बोलणार नाही ते मी पहिल्याच सुरुवातीलाच सांगितलं होतं. तरी सुद्धा मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. मी पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल आहे आणि डेव्हलपमेंट, विकास याला प्राधान्य देणार आहे. त्यामुळे ते विचार तुमची